नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. गांवकारीच्या ह्या खासा कार्यावळीन तुमचे सगळ्यांचे स्वागत. आमी आयज अत्यंत महत्वाच्या विशयाचेर उलोवपाचे आसात. स्वाभाविकपणान अर्थातच म्हाज्या बरोबर कौस्तुभाक पळयल्या उपरांत खंयच्या नाटकाचेर बीन ही चर्चा जावपाची आसा काय कितें असो प्रश्न तुमकां पडप स्वाभाविक आसा. पुणून आमी नाटकाचेरूच चर्चा करतले, पूण हे नाटक रंगमंचा वयले न्हू, हे नाटक प्रत्यक्ष सामाजिक रंगमंचा वयले. आयज ज्या तरेन घडणुको गोंयान घडत आसात आणि त्या घडणुका कडेन पळयल्या उपरांत हे वास्तव काय ही नाटकां असोय प्रश्न प्रत्येकाच्या मनान निर्माण जावपाक शकता. आमी अत्यंत सिरियस अशा विशयाचेर आयज चर्चा करतले. हो विशय कितें तर सामाजिक विशय. आयज ज्या तरेन ओबीसी, भंडारी समाज ज्या तरेन आयज वेगवेगळे विशय घेवन आयज त्यांच्या भितर संघर्ष जो सुरू आसा, राजकीय संघर्ष सुरू आसा, सामाजिक संघर्ष सुरू आसा, जातीनिहाय जनगणना हो विशय आता प्रामुख्यान मुखार येत आसात. ओबीसीचे हक्क, गोंयचे वेगवेगळे विशय, ह्या सगळ्या विशयाचेर आमी आयज चर्चा करतले आणि त्या खातीरूच आमी कौस्तुभाक ह्या खास चर्चे खातीर आमंत्रीत केले. कौस्तुभ हे गोंयचे एक नामनेचे नाटककार, नाट्यलेखक, नाटक अभ्यासक. ही भूमिका तर तांची आसाच, पुणून इतिहास, गोंयच्या सामाजिक व्यवस्थेचे संशोधन, जाती संदर्भातलो अभ्यास अशा साबार विशयाचेर तांचे शिक्षणूय जाला, तांचे संशोधनूय सुरू आसा, तांचो अभ्यासूय सुरू आसा. आणि ज्या घटका संदर्भात आमी ह्या वार्तालापान चर्चा करतले त्या घटकाचे प्रतिनिधित्वय ते करतात आणि त्या खातीर तांकां आमी खास आयच्या ह्या कार्यावळीत आमंत्रित केला. कौस्तुभ, स्वागत तुझे, येवकार तुका. थँक्यू. आमी सुरूच करूया. सध्या भंडारी समाजान तुमच्या ज्या पद्धतीन एका परस एक संघटना तयार जायत आसा, एक संघटना जी प्रत्यक्ष निवडणुकीतून निवडून येयलेली संघटना, ती मान्य ना म्हणून दुसरी संघटना, तेका ती मान्य ना म्हणून तिसरी संघटना, अश्यो विभागवार संघटना तयार जाल्ल्यो आसात. जशे पॉलिटिकल पार्टी तशे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीची एक संघटना, अशी एक परिस्थिती निर्माण जाल्ली आसा. आमी पयलीं प्रत्यक्ष विशयाक हात घालच्या पयलीं गोंयचो सगळ्यात व्हडलो समाज आणि गोंय जर आयज आमी सांबाळटले आणि गोंयचे हे जे महत्वाचे विशय आहेत ते जर सुटावे जातले जाल्यार भंडारी समाज प्रामुख्यान आणि ओबीसी हो घटक स्थिर स्थावर जावप खूप गरजेचें. जो मेरेन हो घटक स्थिर स्थावर जावचो ना तोपर्यंत गोंय स्थिर स्थावर जावपाक शकना. ही अस्थिरता, हो संघर्ष, हे मतभेद कित्याक लागून नेमके? एक डिप्लोमॅटिक जर आन्सर दिवपाचें आसा तेजे जाल्यार आतां समाजाचे लोक सांगपाचे की येदो व्हडलो समाज आसा तितून मतभेद आसतलेच. पूण जाला कितें की काही वर्सां कारणान आतां म्हाज्या घरांतले लोक समाजाच्या कार्यान बरे पयलींच्यान आशिल्ले. म्हाजो आजो आशिल्लो, बापूय आशिल्लो, मामा आशिल्लो. पूण आमच्या पिढेक ते केन्ना समाजाच्या राजकारणान त्यांनी पयसूच दवरले एका सायडींतल्यान. आमकांय ती केन्ना गरज पडली ना, कित्याक समाजाच्या पयले तुजे कडेन रिलेशन केन्ना कास्ट सर्टिफिकेट. हांव केन्ना रिजर्वेशन घेवन शिकुना. रिजर्वेशनाक हांव खूब मोठो सपोर्टर, पूण हांव स्वता केन्ना रिजर्वेशन घेवन शिकलो ना, सो म्हाजोय तो संबंध आयलो ना. आनी जेन्ना आमी व्हडले जाताले तेन्ना ज्या तरेचे पॉलिटिक्स किंवा ज्या तरेचे काम समाजाच्या हेजे कडल्यान जावपाक आशिल्लें तें जायनाशिल्लें. सो आमी खूब आमचे जे एक निराशावादी वर्ग एक आसा भंडारी समाजामध्ये जेका हें पटना, आमी कदाचित त्या वर्गांतले आसा करून तो आमी तेजे कडल्यान पयस रावले. पूण हें जेन्ना पळयता तेन्ना वायटूच दिसता, कित्याक की ज्या समाजान तुमी येता आणि ज्या समाजाचो उत्कर्श जावप अशें तुमकां मनोमन दिसता, पूण तेजे खातीर जे निवडून दिल्ले प्रतिनिधीच जर अशे आपल्या मदले वाद आसतले, पूण ते पेपरांनी कोर्टांनी जर वचपाक लागले, एक तरुण पिढीचो मेंबर म्हणून आमी कोणा कडेन पळोवप. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात हें म्हणल्यार की प्रत्येक इलेक्शनाच्या टायमार ऑलमोस्ट भंडारी समाज हो खंयच्या तरी एका पक्षाक व्हरून मानलो वता. ती खूब खेदाची गजाल, कित्याक पक्षीय राजकारणाच्या भायरूय समाजाचे खूब प्रश्न आसा, तांकां प्रत्येक फावटी बगल दिली वता. सो एक आय डोंट नो, हांव केन्ना तसो सक्रीय नाशिल्लो, की आतां सगळ्या कमिटीन थोडे लोक आसा तांकां ऑलमोस्ट हांव वळखता. पूण
सो कितें उलोवं म्हाका तें कळना, पूण हें पळयतना बरें दिसता एक्चुअली. एक कोण हांव जर एक यंग रेप्रेझेंटेटिव्ह म्हणून जर सांगीत ते ऑब्वियसली ते बरें दिसना पळोवपाक. कौस्तुभ, एक गजाल म्हटल्यार आमी गोंयचोच जर विचार करीत जाल्यार पॉप्युलेशन वायज सगळ्यात व्हडलो घटक, सगळ्यात व्हडलो समाज जर खंयचो आसा जाल्यार तो भंडारी समाज. सिंगल समाजीक जर आमी परिस्थिती पळयत, आणि ओबीसी, कारण भंडारी हो ओबीसीचो सगळ्यात व्हडलो घटक. ऑलमोस्ट भंडारी कवर 60% ऑफ ओबीसी. तर ओबीसी म्हणून जर पळयत जाल्यार इट क्रॉसीस 50% ओव्हरऑल पॉप्युलेशनाचो. आणि व्हेरी इम्पॉर्टंट घटक हो सिंगल कम्युनिटी म्हणून भंडारी, आणि जॉईंट 19 जे कॅटेगरीज आसात ते धरून म्हणून ओबीसी. इतलो महत्वाचो हो घटक, आणि ह्या घटकाचेच प्रश्न आयज गोंयांत आसात. आयज गोंयच्या बाबतींत जर पिडीत कोण आसात, वंचित कोण आसात, दुर्लक्षित कोण आसात, अन्यायग्रस्त कोण आसात, जाल्यार तेतून जसो त्यांचो पॉप्युलेशन वायज आंकडो व्हडलो आसा तसो ह्या सगळ्या प्रश्नांनी त्यांचोच आंकडो व्हडलो आसा. ओनरशीप ऑफ लँड, आयज भंडारी म्हण किंवा ओबीसी घटक जे आसात त्यांच्या नांवार चडश्यो जमनी ना. कुळान ते पडटात, मुणकारान ते पडटात, शिक्षणाच्या बाबतीत वंचितान ते पडटात, सामाजिक स्तराचेर वंचितान ते पडटात. इतले आसूनय समाज म्हणून जेन्ना एखादो सामाजिक संघटना जेन्ना काम करता तेन्ना ह्या विशयाचो उल्लेख खंयच जायना. आमच्या समाजातल्या कुळांक बेगीतल्या बेगीन न्याय मेळोवन दिवचो सरकारान, आमच्या समाजातल्या मुणकारांक न्याय दिवचो, आमच्या समाजाचेर शैक्षणीक पद्दतीन अशा पद्दतीन आमचो अन्याय जाता किंवा खंय तरी आमी फाटीं पडटात तेंकां आमी कशें फुडें व्हरया, कांयच ना. आमकां कितले सीट मेळपाक जाय, आमचो मुख्यमंत्री जावपाक जाय, आमच्या मनशांक मंत्रीपदां मेळपाक जाय. सो पॉलिटिकली फोकस जो आयज भंडारी कम्युनिटी भितर जो एक जो विशय तयार जाला, फक्त राजकारण, हेतूंतसून समाज कसो भायर सरतलो? किशोर भाई, खंयची बहुजनवादी राजकारणाची चळवळ जर आसत, तुम्ही खंय पळया, उत्तर प्रदेशान पळया, मायावतीची आसतली किंवा मुलायम सिंग यादवाली आसतली समाजवादी पार्टीची, किंवा तुम्ही तामिळनाडून पळया द्रविड मुनेत्र कळघमाची, ती सगळी एक खूप वर्सां आणि एक त्या त्या राज्याच्या इतिहासान एक कलाटणी दिवपी चळवळ आशिल्ली. पूण आमी हें विसरपाक जायना, ती सामाजीक ती राजकीय चळवळ जावच्या खातीर एक पार्श्वभूमी तयार करची पडटा. एक इंटलेक्च्युअल तुका एक विचाराची पार्श्वभूमी तयार करची पडटा. आज तामिळनाडू सारख्या राज्यान इतली वर्सां जाली एका बहुजनवादी सरकार थंय आसा, तेणी मांडिल्ल्या विशयाच्या भायर थंय राजकारण कोण करपाक शकना. आज पर्यंत सुद्दां बीजेपीक थंय एंटर करपाक पॉसिबल जालें ना. ते कित्याक? ते फक्त आमचे 10 आमदार 15 आमदार अशें न्ही, तेच्या खातीर एक खूब मोठी चळवळ पयली उबारची पडटा. जाला कितें प्रॉब्लेम आहा भंडारी समाजा मदीं, आनी खास आमी ओबीसीचोच घेवया आमी, की आमी एक टॉप फिक्स करपाक वता पूण बॉटम आमचे कडेन हें ना. कितें? तेज्या खातीरची एक चळवळ लागता, एक संघटन लागता लोकांचें, एक तेका एक वैचारीक एक अधिष्ठान लागता कसल्या तरी एक तत्वांचें. मागीर आतां खूब मोठी परंपरा आसा. जर तुमी शाहू फुले आंबेडकर ही परंपरा आसा. रिझर्वेशन पयलीं हाडलें शाहू महाराजान कोल्हापूर आनी सकल्या जातींतल्या लोकांक, थंयच्यान ती एक मोठी परिवर्तनवादी परंपरा आसा. त्या परंपरेक कडेन आनी गोंयच्या बहुजन समाजाचो, गोंयच्या भंडारी समाजाचो आज कितें संबंद आसा? हो प्रश्न आसा की ती त्या हितून सामाजीक न्यायाच्या अंगान आमची चळवळ वता काय? जो पर्यंत आमी ह्यो गोष्टी फिक्स करना, शिक्षणातले आमचे रेप्रेझेंटेशन आसत किंवा प्रशासनातले आसत, न्यायालयातले आसत, आमचे एडवोकेट, आमचे जजीस, ह्यांचं जो पर्यंत आमी एक बळकटी हाडना ह्या लोकांक, तो पर्यंत आमी कदाचित येतूय फुडल्या इलेक्शनाक 10 भंडारी आमदार निवडून येत, पूण तेच्या फुडल्या इलेक्शनाक तेजी कांय गॅरंटी ना. कित्याक तुमी एका व्हॅक्युमाचेर निवडून जर येतले, ती चिरंतन काळ टिकपा सारकी ना. गोंयांत 5 वर्सां सरकारूच सारकी टिकनाशिल्ली पयलींच्यान, तो शाप गोंयाकूच आसा. सो ते कितले वेळ टिकतले? फाल्यां जर तांकां आनी कोणें आमीश दाखयले आनी ते समाजाचो प्रश्न सोडून ते स्वताच्या फायद्या खातीर आनी जर गेले, समाजाचे प्रश्न ते पाडूच पडले न्ही थंय. सो जो पर्यंत भंडारी समाज म्हणा किंवा एकूणच बहुजन समाज म्हणा एक सामाजीक पार्श्वभूमी जो पर्यंत तयार करना, तो पर्यंत ह्या राजकारणात आमकां 10 आमदार जाय, आमचो मुख्यमंत्री जाय, हे मागपाची गरज सुद्दां पडपाक नाशिल्ली. बरोबर. जितली संख्या बहुजन समाजाची आनी भंडारी समाजाची आज आसा गोंयांत, त्या मनान हे तुका मागपाची गरजूच पडपाक नाशिल्ली.
श्रीपाद बाहुले टायमार कितें जालें तें आमी पळयलें, सगळ्यांक तें वायट दिसलें. हांव काय बीजेपीचो वोटर न्ही, पूण आमकांय तें वायट दिसलें पळोवन. पूण थंय सगळें हतबल जाता त्या मुवमेंटा कडेन. अशी हतबलता आमच्या कडेन कित्याक आयली हेजो कोणें तरी पयलीं एक एनालिसीस करचो पडटलो. तूं खूब म्हत्वाच्या विशयाचेर उलयलो की एक विचार लागता. खंयची एक सामाजीक चळवळ जर फुडें व्हरतलो जाल्यार एक विचार लागता, ताका एक तत्वज्ञान लागता. आतां गोंयच्या बाबतींत जर आमी पळोवपाक जर गेले जाल्यार भंडारी म्हणना जाल्यार ओबीसी म्हणया. आयज सगळ्यात व्हडलो हो घटक, आयज आमी ऑलमोस्ट 63 इयर्स वी हॅव कंप्लिटेड फॉर लिबरेशन. इतको व्हडलो घटक आसूनय रवी नाईक जर सोडलो जाल्यार ह्या समाजाचो आनी खंयचोच मनीस त्या मुख्यमंत्री पदा पर्यंत पावपाक शकोंक ना. हें कित्याक लागून जालें हो पयलो विशय. दुसरो विशय, आमी पळयतात की शिक्षण, खंयचोय समाज जर वयर सरतलो जाल्यार शिक्षण हें खूब म्हत्वाचें. आमी एग्जाम्पल सदांच दिता गोमंतक मराठा समाजाचें. त्या समाजान जे हाल अपेश्टा सहन केल्यो त्या वेळार, तांकां रिजर्वेशनूय ना, पूण शिक्षणाच्या बळाचेर तो समाज आयज इतल्या उंच शिखराक पावला की त्या समाजाकडे कोण वंचीत समाजूच म्हणून आयज पळयनात. म्हणजे इतली तेंच्यांनी उंची गाठली. शिक्षणाच्या बाबतीत ओबीसी ना जाल्यार भंडारी समाजाचे एक अशें, म्हणजे आमचें ऑब्झर्वेशन अशें दिसता की त्या समाजाक आपल्या समाजा भितरल्या शिकलेल्या माणसाची कदरूच ना. म्हणजे जो शैक्षणीक दृश्टीन कितें तरी काम करता तो मनीस ऑब्वियसली तो सामाजीक चळवळीन किंवा सामाजीक संघटनेच्या कामान तो इन्वॉल्व नसतलो, पूण तो शिक्षण घेवन खंय तरी आपलें व्यवस्थीत काम करता. त्या मनशाची कदर घेवपाची एक जी पद्दत आसता ती पद्दत खंयच भंडारी समाजा भितर दिसना. आतां फॉर एग्जाम्पल कौस्तुभ नायक ह्या भुरग्याची कितें ताकद आसा ही आमकां सगळ्यांक खबर आसा, पूण समाजान कौस्तुभ नायकेच्या त्या ताकदीची केन्ना कदर केल्ली आमकां दिसूंक ना. स्वप्नेश शेर्लेकर एग्जाम्पल हांव दिता. आयच्या घडयेक सामाजीक स्तराचेर स्वप्नेश शेर्लेकर जे काम करता, एक गोंयचो आघाडीचो सामाजीक कार्यकर्तो, अत्यंत अभ्यास करून वेगवेगळ्या गोष्टीचे इन्व्हेस्टिगेशन करून आयज तो जे विशय मांडटा त्याच्या खातीर अख्खें गोंयांक कळटात गोंया समोर कितें विशय जाल्ल्या. आयज तो भंडारी समाजाचो भुरगो, पूण त्या भुरग्याक आयज भंडारी समाजान त्याच्या ह्या कार्याची दखल घेतलेली आमकां काय केन्ना पळोवपाक मेळोंक ना. सो अशें जेन्ना घडटा, शिक्षणाक किंवा सामाजीक स्तरा वयल्या विचारांकडे पक्को आसलेलो मनीस किंवा एक तत्वज्ञान घेवपी वचपी मनीस, तेची कदर समाज घेयना, हेचें लुकसाण समाजाक जाता अशें दिसना तुका? जाता. आनी ती ज्या तरेची मूल्य वेवस्था आमी कायम करपा आशिल्ली की कोणाच्याय यशाचो मापदंड कितें, ताजे कडेन कितलें भांगर आसा, ताजे कडेन कितें जमीन आसा, गाडयो आसा, हें न्ही तर तो बाबा तो कितें विचार मांडटा, तो कितलो श्रीमंत आसूं गरीब आसूं ही वेगळी गोश्ट. स्वप्नेशा सारकें आतां हांव ह्याच वर्सांतल्या गोंयांत आसा, ताच्या पयलीं नाशिल्लो, पूण सातत्यान हांव तेजी बाबा तेजे व्हिडियोज पळयतालो आनी दिसतालें की अरे हे इश्यूज जे आसा गोंयचे जमनी संबंधाचे ते कितें व्हॅक्युमान जाल्ले ना. आमी तितून अफेक्टेड आसा, पूण ज्यांनी हे रिप्रेझेंट करपा आशिल्ले आमचे कन्सर्न्स थंय ते जायना. तो एवढो एकटोच आनी वयल्यान जाता कितें, आमच्याच समाजाचे लोक म्हणटले अरे तें करून फायदो कितें, हेका पयशे कोण दिता, तेका मोरली डिमोरलायज करप की तुका खंयच्यान फंडींग येता. अरे फंडींग येता तेच उलयता, तेका बाबा पोटतिडकीन तो आपलो जॉब सोडून बाबडो थंय कितें उलयता. एटलिस्ट 5 मिनटां तेजे आयका आनी कितें समाज म्हणून एक इंडिव्हिज्युअल म्हणून सुद्दां तरी तुमी त्या फाटल्यान रावपाक जाय. जालां कितें की जेच म्हणटालो ज्या सामाजीक न्यायाच्या डिस्कोर्सा कडल्यान जेन्ना हो समाज पयस गेलो गोंयचो एस्पेशली, तेन्नाच ही सगळी मूल्य गळून पडली की न्याय हो सगळ्यां खातीर आसता न्ही. जर म्हाका जर न्याय मेळ्ळो आनी दुसरो आजुनूय पिडीत आसता तर हांव म्हणपाक शकना की न्यायाचें राज्य आयलें म्हणून. सो जो पर्यंत सर्वसमावेशक एक न्यायाची मूल्य वेवस्था जो पर्यंत प्रस्थापीत जायना तो पर्यंत हे विशय अशेंच उरले. तो पर्यंत आमचे यशाचे कितें जे मेजर आसता पळय ते खुजेच उरले. म्हाका दिसता की ते खुजेपण आयज आमच्या भितर आयले ना. एब्सोल्युटली. म्हणजे आमी आतां स्वप्नेश शेर्लेकराचें एग्जाम्पल दिता, तशेंच विष्णू वाघ हो भंडारी समाज आनी ओबीसी ह्या घटकाचो. ऑफकोर्स विष्णू वाघाक आमी त्या मर्यादेन घालपाक शकना, कारण सगळ्या घटकांकडल्यान विष्णू वाघाच्या व्यक्तिमत्वाचें, त्याचें लिखाण, त्याचें वक्तृत्व हेचें कौतुक आनी ताची कदर आसतली. पूण विष्णू वाघा सारको मनीस किंवा आमी कितें म्हणटात ताका ज्वेल हो जो समाज वळखोंक शकोंक ना जाल्यार त्या समाजा कडसून आनी कितें अपेक्षा आमी करपाक शकता. कौस्तुभ एक म्हत्वाचो विशय. हालीं आमी पळयले की वेगवेगळे गट कोण तरी वयता खंयच्या तरी
गोवा फॉरवर्ड पक्षाच्या फुडाऱ्याक निवेदन दिता की जात निहाय आमकां सेन्सस जाय, जनगणना जाय. मागीर दुसरो ग्रूप वयता मुख्यमंत्र्याक मेळटा, तिसरो ग्रूप वयता काँग्रेसीक मेळटा. अशें आतां हे सध्या हे सुरू जालां. आनी पयर एक बातमी आमी पळयली की बीजेपीन म्हटल्यार दामू नायक स्वता भंडारी समाजाचे प्रतिनिधित्व करता, तांणी सगळ्या बीजेपीच्या लिडरांक एकठांय केले आनी मुख्यमंत्र्या कडेन व्हेले आनी ती मिटींग जाली. त्या मिटिंगे उपरांत एक व्हडली हेडलायन लोकमताचेर आमकां वाचपाक मेळ्ळी की जात निहाय जनगणना होऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांच्या माहिती नंतर सगळे लिडर कन्विन्स जाले म्हणून. आता हो जात निहाय जनगणनेचो विषय फक्त राज्यापुरती ना, आयज देशव्यापी आंदोलन चळवळ सुरू जाल्ली आसा त्याच्या खातीर. सगळीकडे उत्तर प्रदेश, सगळ्या राज्यांनी, बिहार, की जात निहाय जनगणना जावपाक जाय, स्पेशली ओबीसीची जात निहाय जनगणना जावपाकूच जाय असो अट्टहास अनेकांनी आता धरलेलो आसा. हो नेमको कन्सेप्ट जात निहाय जनगणनेचो कन्सेप्ट कितें आनी कित्याक लागून ओबीसीची जात निहाय जनगणना जावपाक जाय? पळय, तेका एक मोठी एक चळवळ आसा, एक इतिहास आसा की मंडल कमिशन इम्प्लिमेंट करनाशिल्ले. एक्चुअली तो रिपोर्ट कितल्या वर्सां पडून नाशिल्लो आनी काँग्रेसीक खबर आशिल्लें की तेन्नाच्या काँग्रेसीक, आतां तिका एक मातशें सामाजीक न्यायाचें शाणपण बीन आयलां, पूण तेन्ना तांकां दिसतालें की हो जर इम्प्लिमेंट केलो की तेंची बेज खंय तरी शिफ्ट जातली. काँग्रेस परंपरागत तेंचें कशें आशिल्लें की जेन्ना भारत स्वातंत्र्य जालो तेणी कितें केलें, त्या रिजनांतले जे कोण पॉलिटिकली अपवर्ड मोबायल लोक आशिल्ले, इलीट आशिल्ले, तांकांच तेणी कितें केलें, तांकांच तेणी उमेदवारी दिली. गोंयांनी तेणी मात प्रयत्न केलो, पूण हांगा ते सामके फसले की सगळे कोण जे मिनेर आशिल्ले आनी हांकां तिकेटी दिल्यो, पूण ते भाऊ बांदोडकर आनी सिक्युराल्या पॉलिटिक्सान थंय खंय ते करपाक पावले ना. सो ही जी कितें ओबीसी लिस्ट जें आसा, तो आमचो एक फ्रेंड आसा रविकांत म्हणून, तो म्हणटा ते अदर्स फोल्डर आसता पळय, सो तेंचे कितें नक्की सॉर्टिंग कशें जालां तें अजून कळना की बाबा ते त्या तितून सगळ्यो ज्यो एससी आनी एसटीन घालपाक मेळना जाती त्यो सगळ्यो तितून घातल्या. पूण तितूनय एक हायरार्की आसा, कोण मातशे चड एडवान्स आसा, कोण कमी आसा, कोणा कडेन लँड होल्डिंग आसा, कोण स्मॉल होल्डर्स आसा, कोणा कडेन लँड ना, अशे सगळे तरेचे लोक तितून आसा. आणि आता ती एकूच कॅटेगरी उरल्या ती जितून आणि कितें मातशें एवढेन जेवढेन मेलिएबल आसा ती. सो तुम्ही गुजरातानूय पळयलां आसतलें, पाटीदार आंदोलन जालें किंवा जाट एजिटेशन जालें, मराठा आंदोलन जालें, सगळ्यांक आतां ओबीसी हें करपाचो हें जाय. पूण तितून ऑलरेडी आतां लोक आसात, तेवूय अपोज करता की आनी कोण नाका, तांकां दिसतलें आपले प्रपोर्शन कमी जाता. सो आतां एक्चुअली ती गरज आसा की कळचें लोकांक की आमची कितली संख्या आसा. म्हणजे ते तो स्लोगन आशिल्लो, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी जिम्मेदारी न्ही, आनी कितें आशिल्लें. हो युपीच्या त्या मुवमेंटांतल्यान आयिल्लो की ओबीसी पॉलिटिक्साक एक, आनी चडांत चड हे रिजनल पार्टीच्या फाटल्यान हे लोक आशिल्ले. आनी जेन्ना मंडल कमिशन इम्प्लिमेंट जालें, रिजनल पार्टीज वयर सरल्यो. गोंयांत तरी त्यो बरेच पयलीं सरले, आनी एक्चुअली बाय द टायम मंडल कमिशन जालें तेन्ना पर्यंत गोंयचो रिजनल पार्टीचो एक मातसो कमी जाल्लो. तर ती जावपाची गरजेची, आनी गोंयांत तर ती जावपाची एक मेन गरज कित्याक की लास्ट कास्ट सेन्सस इंडियन 1931 जाल्लो, जेन्ना इंडिया वॉज अंडर ब्रिटीश रूल. ओके. त्याच्या मागीर कास्ट सेन्सस अजूनय जे आमी कितें प्रपोर्शन जे दिलां रिजर्वेशनान, ते 1931च्या सेन्ससाचेर चालू आसा. म्हणजे आफ्टर इंडिपेंडन्स न्हय ना, आफ्टर इंडिपेंडन्स तेणी सांगिल्लें की आमी कास्ट सेन्सस करूच ना. सो आनी दुसरी गोष्ट म्हणल्यार कितें की एक तर ओल्ड डेटा आसा, ऑलमोस्ट 100 वर्सां जाय तितली ताका. दुसरें म्हणल्यार गोवा तेन्ना इंडियेच्या हितूनच नाशिल्लो. सो आतां गोंयांत जे 27%, 2%, 14% जे कितें रिजर्वेशन आसा ते खंयच्या आदाराचेर आसा? ते बाकीचे इंडियन इतले प्रपोर्शन आसा म्हणून हांगा आसा. पूण कदाचित परिस्थिती दुसरी आसपाक शकता. सो ते जर कळपाक जाय जाल्यार पयलीं आमचे कडेन सेन्सस आसपाक जाय. 2011 जो सेन्सस जालो ताजो रिपोर्ट अजून डिक्लेअर करूना. आतां बीजेपी वाले काँग्रेसीक म्हणटा की तेणी कित्याक तेन्ना डिक्लेअर करूना आनी इम्प्लिमेंट करूना. पूण आतां इतलें वर्सां तुमचें सरकार आसा, तुमी तो रिपोर्ट रिलीज करपाक आशिल्लो ना जाल्यार 2021 परत सेन्सस आशिल्लो तेन्ना तो करपाक आशिल्लो. तेन्नाय तो कोवीड आशिल्लो म्हणून ते हे सगळे जाले. पूण आतां करपाक कितें आसा? बिहारान आतां रिलीज केलो स्टेट वायड सेन्सस तेंचो, आनी तेणी बेजीक नंबर रिलीज केला. म्हाका दिसता काल कर्नाटकान केला.
सो स्टेट लेवलाचेर कास्ट बेस्ड सेन्सस करपाक मेळना अशें म्हाका तरी दिसना. फक्त ते कितें आतां बीजेपी स्टेटीन खंय तें जालें ना. एक तर खंय रिजनल पार्टी जेन्ना पावरान आशिल्ली नितीश कुमार तेन्ना आरजेडी वांगडा आशिल्लो, तो बीजेपी वांगडा नाशिल्लो, तेन्ना ताणें तो रिलीज केलो. आतां कर्नाटकान काँग्रेसचें सरकार आसा तेणी रिलीज केलो. सो आनी जर जेन्ना मोठी राज्य करतली तेन्ना कदाचित एक प्रेशर जावपाक शकता. पूण कित्याक हितून एक सोशल फर्मेंट जावपाची शक्यता आसा की जो ओबीसी समाज जेका आपल्याक खबर आसा की आपलो अन्याय जाला आनी आपलें रेप्रेझेंटेशन सारकें ना, पूण तेका जेन्ना प्रॉपर डेटा मेळटलो तेन्नाच तेका एक दुजोरो येता न्ही. मागीर तेज्या ऑन दॅट डेटा यू कॅन क्लेम अ लॉट ऑफ थिंग्स. यू कॅन क्लेम रेप्रेझेंटेशन नॉट ओन्ली इन लोकल गव्हर्नन्स. तुम्ही असेंब्ली लेवलाचेर, तुम्ही पार्लमेंट लेवलाचेर रिजर्वेशन मागपाक शकता. आसा तर विमेन्स रिजर्वेशनांनी तुम्ही परत आनी ग्रेडेड रिजर्वेशन तितून मागपाक शकता. अशें खूब सोशल जस्टिसाचो जो कितें प्रिन्सिपल आसा त्या हिशोबान खूब गोष्टी पॉसिबल आसा कास्ट सेन्सस केलो जाल्यार. आता ते करपाची तयारी पयली आसपाक जाय. पूण जर तशा पद्दतीचो जेन्ना आतां फॉर एक्झाम्पल तूं जशें म्हटलें की वेदर सेन्ससा कडल्यान तो सेन्सस जातलो काय ना ही गोष्ट अलग, पूण स्टेट म्हणून तो सेन्सस नक्कीच करूं येता. स्टेट यंत्रणे मार्फत तो सेन्सस करपाक जाता. आता तुका दिसता की आता खंयच्या पॉलिटिकल पार्टी कडेन कोण खंयच्या जातीचो डेटा अवेलेबल आसना असतात इलेक्शना खातीर सगळे सोशल इंजिनियरिंग. इतले मराठा, इतले भंडारी, इतले ओबीसी, इतले सारस्वत, इतले भट, प्रत्येकाच्या मतदारसंघाची यादी तयार आहा. म्हटल्यार पार्टी गेल्यार जावं शकता, सरकार गेल्यार कित्याक जावं शकना. आता ऑब्वियसली प्रश्न असो आसा की एक असो हें जाता की जर सरकारान करूंक ना सेन्सस जाल्यार आमी आमचो सेन्सस करतले अश्यो आतां घोशणा ह्यो नव्यो नव्यो संघटना तुज्यो ज्यो तयार जातात त्यो करीत आसात. दुसरी आणि एक महत्वाची गजाल जी प्रामुख्यान आता ओबीसी म्हणून जेन्ना सगळ्यांचो विचार जाता, जे 19 घटक तातूंत भंडारी आसा, त्याच्या खातीर काम करपी खूप कमी लोक आसात. आता मधू नायका सारको एक मनीस आसा, मागीर घाडी म्हणून एक बिचोले तालुक्यांतलो मनीस आसा जो एज अ ओबीसी म्हणून विचार करता सगळे 19 घटकांक घेवन फुडें वचप म्हणून. म्हणून भंडारी कम्युनिटीच्या संदर्भात जो संघर्ष चालला तो एज अ भंडारी म्हणूनच तांचे जे विषय आसात ते सोडोवपाचो त्यांचो प्रयत्न सुरू आसा. कालूच एक स्टेटमेंट संजीव नायकान म्हाका दिसता केला की आमकां 20% रिजर्वेशन आमकां एज अ भंडारी म्हणून मेळपाक जाय. म्हणजे हातूंतल्यान असो त्याचो हें जाता की आमची संख्या ओबीसीन आमची संख्या चड आसूनय बीन आमकां जितलें मेळपाक जाय तितलो भंडारीक मेळना. बाकीचे 18 कम्युनिटी जे आसात तो त्याचो लाभ घेतात असो इनडायरेक्टली तातूंतसून सूचित जाता. तर जशें तूं सांगलें की जो मेरेन आंकडो मेळचो ना तो पर्यंत तुका क्लेमूच करपाक मेळचे ना. ऑन वॉट बेजीस यू कॅन क्लेम. जेन्ना तुज्या कडेन रेडीमेड आंकडो येतलो तेन्नाच सोशल जस्टिसाच्या संदर्भात ते सगळे गजाली घडटल्यो. पुणून जशें तूं म्हटलें की हो जालो एक विशय. जेन्ना प्रत्यक्षान सेन्सस जातलो आनी सेन्ससान जेन्ना प्रत्येक कास्टाचो एक आंकडो कळटलो तेन्ना त्या कास्टाक म्हणजे जशें आमी उदाहरण दितात हनुमानाचें मारुतीचें की मारुतीक वरदान कितें आसलें, तुज्या कडेन सगळीच पद्दतीच्यो ताकती आहात पूण कोणी तरी तुका तुज्या ताकतीची जाणीव करून दिवची पडटली, ना जाल्यार तुका ती ताकद वापरपाक मेळची ना. तो आंकडो ह्या बहुजन समाजाची ताकदीची जाणीव करून देणारो ठरपाक शकता. आणि तेतून आतापर्यंत जे ट्रेडिशनली पारंपरिक पद्धतीन ज्यो गजाली घडत येयल्या, खंयचो तरी समाज सामाजिक स्तराचेर स्वताचें वर्चस्व गाजयता, खंयचो तरी समाज अर्थीक स्तराचेर आपलें वर्चस्व गाजयता, राजकीय स्तराचेर आपलें वर्चस्व गाजयता. जेन्ना त्या समाजाक कळटलें की आपलो आंकडो ह्या समाजा भितर इतलो आसा आनी आमी जर ठरयलें फाल्यां जाल्यार आमी कितेंय करपाक शकता, हेचो भंय दिसता म्हणून ह्यो सगळ्यो गजाली जायनात. प्रस्थापीत व्यवस्थेक हेचो भंय आसता की कित्याक सत्ता ही खूब कमी लोकांच्या हातांत उरची. सत्ता म्हणल्यार नॉट जस्ट विधानसभा किंवा आर्थीक सत्ता आसा, सांस्कृतीक सत्ता आसा, बरोबर ती खूब कमी लोकांच्या हातीन उरची. आनी जो पर्यंत ती डेमोक्रेटायज जायना तो पर्यंत आमी म्हणपाक शकना की खऱ्या अर्थान की आमी लोकशाहीच्या राज्यान आसा. लोकशाहीचे मार्ग वापरूनच एक तरेची एक पाटकारशाही आमी म्हणया तेका चालू आसात गोंयांत. आतां कितें जातीचो प्रश्न गोंयांत ना अशें आमी म्हणपाक शकता ना, पूण ताचे बद्दल कोण उलयत ना केन्ना आमकां दिसना की बाबा. आनी लोक सगळे घरान उलयता, भायर पब्लिकली ताजेर कोण आतां उलयना की बाबा जॉबांनी अन्याय जाता किंवा आनी खंय हॅरेसमेंट जाता, हें जाता तें जाता. कितलेशे इश्यूज आसा पेपरांनी आमकां खंय एक दोन वाचपाक मेळटा, पूण तूं मेळ कोणाकूय. आनी आतां तुवें विष्णू मामालें उदाहरण दिलें. मामा वतगीर खूब जाण केन्ना केन्ना मेळटले म्हणटाले ना
बाबा आशिल्लो आनी भोजनाचो आवाज आशिल्लो, तो आशिल्लो तेन्ना तुमी तेज्या आवाजा वांगडा तुमी आवाज मेळोवपाक आशिल्लो. नाल्यार आतां तेजें कितें फ्रस्ट्रेशन आशिल्लें पॉलिटिकली तें आमकां थोड्या लोकांकूच खबर आसा, तें आमी जाहीरपणान कोणाक सांगपाक शकना. पूण जर समाज तेज्या वांगडा तेन्ना रावल्लो नाल्यार गोश्ट वेगळी आसनाशिल्ली. ते फक्त कितें आतां तो ना म्हणून आतां कितें आतां यूं होता तो क्या होता कसले गजाली जाता त्यो. पूण तसो एक लिडर जर आतां ना जाल्यार तो क्रिएट जावचो पडटलो. आनी त्या लिडराक किंवा तो बदल केन्ना येतलो, राजकीय महत्वाकांक्षेच्या भायर जेन्ना आमी समाजाचो विचार करपाक लागतले की शिक्षण जर मेळटा ते बरे क्वॉलिटीचें शिक्षण मेळपाक जाय. कोण आमचे लोक आनी खंय आसा, प्रशासन आमचे कितले लोक आसा, न्यायालयीन वेवस्थेन कितले आसा, ह्या सगळ्या कित्याक लोकशाही एक फक्त तुम्ही मत दिले आणि सरकार निवडून येयले हितून चलना, ती संस्थात्मक पातळीचेर चलता. त्या संस्थांनी जोपर्यंत हो विचार मांडपी लोक जोपर्यंत येना तोपर्यंत विचारूय प्रपोगेट जावपाक ना. आज तुम्ही पत्रकारितेनूच पळया कितले बहुजन समाजाचे लोक संपादक आसा त्या लेवलचेर जे डिस्कोर्स डिसायड करता की कोण कितें हेडलायन कोण खंयची वाचतलो हे ते लोक डिसायड करता. थंय जोपर्यंत ह्या विचारांचे सामाजीक न्यायाच्या हितून भरलेले लोक जोपर्यंत पावना तोपर्यंत हो डिस्कोर्सूच डिसेमिनेट जावपाक ना. सो आमी तशेंच उरतले. एका तरेन आमकां तो एक आमचो जो कितें इग्नोरन्स आसा तो प्रोटेक्ट करून दवरला की हेणी इग्नोर्डूच रावप की. आनी दुसरे बाबा भायल्या हितून ओबीसीच्या चळवळीन कितें खूब मोठो फॉर्मेट सद्या चालू आसा भारतभर. तर मधुबाब त्या लोकांच्या संपर्कान आसता. आतां तो युपी एक लक्ष्मण यादव म्हणून प्रोफेसर आसा. तामिळनाडूक तर गेल्यार तुम्ही ओबीसी किंवा एक बहुजनवादी राजकारणाच्या भायर तुम्ही राजकारणाचो व्याकरणूच तुम्ही चिंतपाक शकना. अशें न्ही की तेंचे आमदार इतले 20 आमदार 40 आमदार तशें न्ही. राजकारण जे आसा ते त्या लोकांच्या प्रश्ना कडेन त्या लोकांच्या संस्कृती कडेन केंद्रीत आसतलें. आनी तें करपाक एक खूब मोठो एक सोशल मुवमेंट उबो करचो पडटलो. एका टायमार तो गोंयांत आशिल्लो पूण गेल्या कांय वर्सां तरी म्हाका दिसना तो उरला कसो आतां. सध्याच्या परिस्थितीन म्हणजे समाजाच्याच अंतर्गत त्यांचे वादविवाद, त्यांच्या भितरले ग्रुपिझम, त्यांचे वेगवेगळ्यो विभागणी ग्रुप आणि एकूणच सामाजिक चळवळ म्हणून जर ह्या विशयाकडे आमी पळयत जाल्यार ही चळवळ जी आता जे सध्या सुरू आसा, जात निहाय जनगणना म्हणया किंवा बाकीचे विषय म्हणया, ती सामाजिक चळवळ गोंयांत जावपाक शकता हो पयलो प्रश्न. दुसरो प्रश्न कौस्तुभ, यू रिप्रेझेंट यंग जनरेशन. जो भंडारी कम्युनिटी ना जाल्यार ओबीसीतलो जो यंग जनरेशन जो आसा तो आमकां खंयच हेतून दिसना. तेच जे काय मोजके लोक आसात जेंचेर सुरवाती पासून ह्या सगळ्या समाज चळवळीचो किंवा सामाजिक संघर्षाचो प्रभाव आसा तेच मनीस तेतून दिसतात. यंग जनरेशन, एस्पायरिंग जनरेशन, जेंकां कितें तरी गोंय अशें घडलेलें जाय किंवा शैक्षणीक मळाचेर कितें तरी गोंयान हो बदल जावपाक जाय, सामाजीक मळाचेर हो बदल जावपाक जाय, तो यंग जनरेशन स्पेशली भंडारी आनी ओबीसीचो हो प्रामुख्यान कित्याक दिसना? कित्याक ते मुळातूच पयली अस्थिरता आसा न्ही. कित्याक आतां फाल्यां जर आमी एका खंयच्या तरी फॅक्शनाच्या फाटल्यान उबे रावले फाल्यां ते फॅक्शन त्या भुमिकेचेर कितले वर्सां पर्यंत ठाम रावतले हेची शाश्वती जेन्ना ना. आतां तो हरवळ्याचो इशू जालो, तो एक अशें कितें तरी एक फर्मेंट जालो क्रिएट. 2 दिसान रोखडी प्रेस कॉन्फरन्स घेवन तेजे घुमजाव जाले. तितून हांवें एक कितें तरी तो जो जजमेंट आशिल्लो हेजो हरवळ्याच्या देवळाचो तो हांवें ट्रान्सलेट करून तांकां धाडिल्लो. पुर्तुगेजान आशिल्लो आर्ग्युमेंट आनी तेन्ना हांव अमेरिकेक आशिल्लो. आनी रोखडेच 2 दिसान मागीर ते पॅचअप जालें. कित्याक जो पर्यंत तुमी समाजाचें भवितव्य खंयच्या तरी एका राजकीय पक्षाच्या किंवा एका कोणाच्या तरी राजकीय म्हत्वाकांक्षे कडेन व्हरून दवरतले तोपर्यंत ती स्थिरता येवपाना, ती अस्थिरूच आसतली. कित्याक पॉलिटिक्स इज इटसेल्फ एन इनस्टेबल कॉन्सेप्ट. सो तुम्ही जर त्याच बोटीचेर आसा जाल्यार ती बोट हालतलीच. सो समाजाचें कितें तरी धोरण आसपाक जाय. समाज म्हणून आमी खंय पावपाक जाय. पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन सोडा, तेज्या भायर कितें तरी समाजाचे इशू आसाच, कोण ना म्हणपाक शकना. सो ते इशू केन्ना आमी घेतले त्या इशूंचेर जो पर्यंत जेन्ना आमी फोकस करतले आनी ते फोकस काम करतले की पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन आपूण येतलें. कोणाक मागचें पडचें ना इतल्या लेवलाचेर ते जावपाक शकता
की आज खंयचे तरी नेते वचून दुसऱ्या एका नेत्याक मेळटा की तुम्ही आमचो प्रश्न मांडा आनी करा, ती करपाची गरजूच पडपाना. जर आमी एक अशी एक काउंटर कल्चर क्रिएट करीत एक ओबीसी समाज म्हणून, जाल्यार ते वेगळ्या आंगोलान करचें पडना. लोकांक तेची दखल घेवचीच पडटली. पावर्स टू बी जांकां म्हणटा पळय, सत्ता तेंचे कडेन आसा, तांकां ती दखल घेवचीच पडटली. आणि एक कौस्तुभ म्हणजे आमचो ह्या चर्चेचो एक निमणो भाग म्हणून की बहुजन समाजाचें सगळ्यान व्हडलें दुर्दैव कितें, ताका दुर्दैवच म्हणचें पडटलें. कारण हो समाज जशे आमी जे विचार करतात तो खूब वयल्या स्तरावयलो विचार करतात. सकयल्या स्तरावयलो जर विचार करीत जाल्यार हो समाज रितीरिवाज, मागीर सण, मागीर बाकीच्यो सगळ्यो ज्यो धार्मीक सामाजीक गजाली आसा त्याच्या भितर इतलो गुरफाटलेलो आसा की त्याच्या भायर विचार करपाक त्या समाजाक वेळूच ना. म्हटल्यार आतां जर तूं पळयशीत, गोंय हें आमचें सांस्कृतीक राज्य. हांगासर संस्कृती रिती रिवाजांक खूब म्हत्व आसा. म्हणजे चवथ म्हण, दिवाळी म्हण, जात्रा म्हण, काले म्हण, सगळे आनी प्रत्येक सणाक एक वेगळें म्हत्व. पूण आतां जर तूं पळयशीत जाल्यार वर्साचे 12 म्हयने शिगमो, वर्साचे 12 म्हयने फुगड्यो, वर्साचे 12 म्हयने धाले, वर्साचे 12 म्हयने बाकीचे कितें तरी, हें कितें म्हणजे. आनी तेतून तो समाज इतको त्या वेळार जर तूं पळयशीत त्यांच्या चेहऱ्यावयरचो तो एक कॉन्फिडन्स, नाजाल्यार त्यांच्या चेहऱ्यावयरचो आनंद, त्या विशयान ते इतले म्हणजे हें जातात, इन्वॉल्व जातात की बाबा त्यांच्या जगण्याशी संबंधित महत्वाचे विशयाचे तांकां कांयच पडलेलें ना. तर तेतूंतसून ताका कसो भायर काडटले आनी ह्या मेन विशया कडेन त्या समाजाच्या स्पेशली यंगर जनरेशनाक ह्या मेन विशया कडेन, जे विषय त्यांच्या भवितव्याशी संबंधित आहात, त्यांच्या करियराशी संबंधित आहात, त्यांच्या लायफाशी संबंधित आहात, हे विषय कशे कनेक्ट जावंक शकतात. तुवें आतां विशय म्हणलो संस्कृतीचो, जी कितें लोकसंस्कृती गोंयान कितें आसा किंवा खंयच्याय पार्टान, ती ह्या बहुजन लोकांनीच ती निर्माण केली, ती टिकयली. आणि आता कितें आसा, त्या संस्कृतीचो एक कितें तरी राजकीय फायदो आसा की तितूंतल्यान लोक एकठांय येता, तांकां पयशे दिवन आनी तेजी कितें कॉम्पिटिशनां करा आनी हें करा, तो वर्सभर ते कॅलेंडर चालू उरता. आनी आमचे भुरगे तितून खूब नरकासूर कर आनी हें कर, ते करनाका अशें म्हणना, पूण की ते खंयच्या लेवलचेर करचें की जर आतां म्युजिकाचो घुमट आरती तितून करता, तितून आनी कितें तरी एक्सपेरिमेंटेशन जावपाचें, तितून कितें तरी नवो विचार तितून येवपाक जाय. तेच जर आमी जेन्ना करता पळय, म्हळ्यार आमच्या हातीन एक्चुअली आज कितें बाबा एक लॅपटॉप आनी हें आसपा आशिल्लो, परत आमच्या हातीन गळ्यान घुमटाच बांदल्या काय, हो प्रश्न येता. कोणें आतां आमच्या घरान कितें आमी गणपती पुजता तेन्ना घुमट आरती करनाशें न्ही, पूण ही तुमची जागा अशी एक कितें तरी एक नव्या तरेचो जातीवाद असो दिसता म्हाका. आतां कोणाक कितें वायट दिसता हें म्हणलां म्हणून अशें की संस्कृती जपपाच्या अगेन्स्ट हांव ना, पूण तेजे कितें तरी आमी ज्या टायम्सान रावता तेजे कडेन कितें तरी सांगड आसपाक जाय आनी आमी तितून अडकून उरपाक जायना. नाल्यार धालो केले, हें केलें, तें केलें, पूण तेच्या भायर कितें मागीर आनी कितलीं वर्सां तुमी तें करतले. आमचे भुरगे जो टायम बाबा एक शिक्षणाचेर आमी कॉन्सन्ट्रेट करपाक जाय आनी हें करप, कॉलेजीन करप आनी स्पर्धा केल्यो म्हणून कांय हें ना, पूण तितलेंच करप हें आमचें न्ही. संस्कृती आमी सांबाळी, आमी निर्माण केली, सांबाळी, पूण आज कोणा खातीर ती आमी संस्कृती जपून दवरता हेंवूय विचार करपाक जाय. नाल्यार कितें जाता, संस्कृती ह्या सगळ्या राजकारणाचो फायदो घेवन वचपी लोक दुसरेच आसतात. तेंचे भुरगे अमेरिकेक शिकतात किंवा ते गोंया भायर आसतात, ते व्हडल्या व्हडल्या कंपनींनी काम करतात आनी आमच्या बहुजनांच्या भुरग्यांक सांगप की तुमी संस्कृती तुमच्या खांदार आसा. अरे कित्याक, तेकाय तितल्यो संदी दिया न्ही की तोय शिकून इंजिनियर जावनी भायर वचूनी खंय, त्यो संद्यो आमचे कडेन कित्याक ना हे प्रश्न करपाक जाय. पूण ते प्रश्न करपाच्या परस आमचे भुरगे हितूनच घुसपल्या, हेजे वायट दिसता एक्चुअली. आतां तेका कितें सोल्युशन आसा म्हाका खबर ना, पूण एक कित्याक आमी एका संस्कृती जपपाच्या परंपरेंतल्यानूच आयिल्ले आसा. 3 पिढ्यो जाल्यार आमी नाटक करता, पूण उत्तरोत्तर आमी तितून कितें तरी बदल हाडीत गेले आनी ते आजो करताले ते संगीत नाटक करना आमी कितें तरी वेगळें केलें. तेका एक कितें तरी एक फ्लो आसा, तो फ्लो खंय तरी त्या येवपाक जाय. एक व्यापक प्रश्न आसा हो, पूण तुमी विचारले म्हणून सांगलें हांवें, पूण तेजो फायदो दुसऱ्यांक कोणें तरी घेवपाक ना, इतलीच आमी जतनाय घेवपाक जाय. म्हाका दिसता ह्या विशयाचेर ज्या तरेन
कौस्तुभान हो विषय मांडलो, वेगवेगळे ह्या विषयाचे कंगोरे फक्त पॉलिटिकल न्हू तर सामाजिक, आर्थीक हे सगळे विषय ह्या एकूणच विषयाकडे निगडीत असतात. आमच्या सामाजिक फुडाऱ्यांनी फक्त राजकारण म्हणून ह्या विषयाकडे पळप हे चुकीचे ठरतले. एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त झालेली एक चळवळ निर्माण जावची पडटली आणि त्या चळवळींतल्यान मागीर जो कितें राजकीय किंवा बाकीचो जो विषय आसा तो ऑटोमॅटिक हक्कान तो मेळटलो. तो वडून घेवन हे गोष्टी शक्य जावचे ना. स्पेशली जी तरुण पिढी आसा त्या तरुण पिढीनूय ह्या सगळ्या विशयांचेर खंय तरी लक्ष दिवचें पडटलें. आयज तरुण पिढी जी सामाजिक स्तराचेर जे वेगवेगळे विषय आसात, मागीर ते पर्यावरणीय आसूं, शैक्षणीक स्तरा वयले आसूं, स्वताचे करियर घडोवण्याच्या संदर्भात आसूं, नोकरेच्या संदर्भात आसूं, आपले सोशल लायफ ह्या संदर्भात आसूं, ते विषय आयज खंय तरी पयस उरल्या आणि फक्त खंय तरी कांय ठरावीक सांस्कृतीक नाजाल्यार धार्मीक अशा गोष्टींनी इतकें गुरफडप चल्ला की तेतूनच खंय तरी हो मनीस शिरकोन उरला आणि दुसरो घटक आयज वयर 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 शिखरा गाठीत आसा. हे नेमकें कित्या खातीर घडटा हाचो विचार दर एकल्यान म्हाका दिसता करचो पडटलो. जातीनिहाय जनगणना शक्य आसा शक्य ना हो विषय वेगळो, पूण जर राज्याक जर ह्या बहुजन समाजाचे कल्याण जावचें असो विचार जर राज्याचो आसत जाल्यार राज्य ह्या स्तराचेर काम करून तशा पद्दतीन ती जनगणना करून त्या घटकांक आमी कशा पद्दतीन सामाजिक न्याय दिवपाक शकता हेच्या खातीर राज्य सरकार निश्चितपणान काम करपाक शकता. एक गजाल आमकां मान्य करपाक जाय की सगळ्यात पयलीं ज्यो मतभेद जशें कौस्तुभान सांगलें आणि एक जनरल परसेप्शन की सगळ्यात व्हडलो घटक असल्या कारणान त्या घटकांत मतभेद आसप हें स्वाभाविक आसा. आणि भंडारी किंवा ओबीसी हो सगळ्यात व्हडलो घटक असल्या कारणान तांच्या भितर ग्रुपिझम तांच्या भितर मतमतांतरे ही आसतलीच. इतलें जावनूय बी हे सगळें घडत आसतना खंय तरी मूळ विशया पासून पयस वचप आणि भरकटप हें जावंक जायना. इतलोच कितें तो नेमको उद्देश म्हाका दिसता कौस्तुभान हो विशय सविस्तरपणान मांडलेलो आसा. हो विशय मांडल्या उपरांत खूब जाणांक, कारण हो समाज हो विषय इतलो सेन्सिटिव्ह की प्रत्येक मनशाचो एक स्वतंत्र विचार या सगळ्या गोष्टींनी आसा. म्हणून स्वतंत्र विचार जेन्ना आसता तो स्वतंत्र विचार खंय तरी चॅनलायज जावपाक जाय आणि तातूंतसून कितें तरी पॉझिटिव्ह घडपाक जाय. म्हाका दिसता भंडारी समाज जावं नाजाल्यार ओबीसी घटक जावं हांच्यांनी ह्या सगळ्या गजालींचेर गांभीर्यान विचार करचो पडटलो. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असो जो मंत्र आसा तसो प्रत्येकाक हात दिवन वयर काडचो पडटलो आणि प्रत्येकाक हात दिवन यशाच्या मार्गार मार्गक्रमण करचे पडटले. जाल्यारूच हो समाज वयर सरपाक शकता. कौस्तुभ, तूं वेळान वेळ काडून ह्या विशयाचेर खरो म्हणजे ह्या विशयाचेर डिबेट डिस्कशन खंयसर जायना, कारण हो विषय डिस्कशनाक हाडापूत खूब जाणांक अडचणीचें ठरता. कारण हेतूसून खूब जाणां लोकांक वायट दिसता, थोड्यांक आनीक कितें तरी म्हणजे त्या खातीर हो विशयूच टच करप ना अशी एक जनरल परसेप्शन जाल्लें आसा. आणि आमी राजकीय वर्तुळांत खूब गुरफटलेलो आसा. तेच्या ते करचेच राजकारण तेका कितें अपवाद ना, पूण समाजाचे म्हणून कितें तरी वेगळे प्रश्न आसा. नक्कीच. आणि समाजाचे प्रश्न जोपर्यंत आम्ही उघडपणान सार्वजनिक पद्धतीन ह्या प्रश्नाचेर उलोवचे ना, सार्वजनिक पद्धतीन ह्या प्रश्नाचेर डिबेट करचे ना, चर्चा करचे ना, तोपर्यंत हे प्रश्न सुटावे जावचे ना. म्हाका दिसता कौस्तुभान ह्या चर्चेक आयज इग्नायट केल्ले आसा, ह्या चर्चेक एक चालना दिल्ली आसा. ही चर्चा प्रत्येक पावंड्याचेर ही चर्चा फुडें चालू जावपाक जाय आणि हातूंतल्यान खंय तरी समाज म्हणून सगळे एकठांय जावन ज्या ह्या सामाजिक रचनेन जो एक महत्वाचो घटक आसा त्या घटकाक तांचे जे न्याय्य हक्क आसा ते मेळपाक जाय. कौस्तुभ, तुझे खूप खूप धन्यवाद. तूं हांगा येवन सविस्तरपणान ह्या विशयाचेर उजवाड घातलो आणि सविस्तरपणान हो विषय समजून दिलो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.